संस्थेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचं योगदान अतुलनीय. डॉक्टर संजय चव्हाण. यादे 2024 स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा. 152 विद्यार्थ्यांचा सहभाग. माजी विद्यार्थ्यांच्या नाळा जुळल्या. स्नेह मेळावा हा माजी विद्यार्थ्यांना संस्थेशी पुन्हा जोडण्याचं आणि नव्या पिढीला दिशा देण्याचं एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. शिक्षण घेऊन तुम्ही देशविदेशातील विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहात याचा संस्थेला अभिमान आहे. संत गजानन शिक्षण समूहाशी कायम नाळ जुळून राहावी यासाठी समूहातील सर्व माजी विद्यार्थी अधिक बळकट केले जातील असं प्रतिपादन संत गजानन महाराज रूरल पॉलिटेक्निक महागाव इथं आयोजित यादे 2024 स्नेह मेळाव्यात विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी केलं. कार्यक्रम सर विश्वेश्वरय्या हॉलमध्ये संपन्न झाला, ज्यात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. प्राचार्या रोहिणी पाटील यांनी स्वागत आणि प्रस्तावनेद्वारे महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनची वाटचाल, मिळालेली मानांकनं आणि प्लेसमेंट याबद्दल माहिती दिली. माजी विद्यार्थी प्रतीक्षा पाटील, रामदास पाटील, प्रियांका हसबे, अनुभव पाटील, अमित देसाई यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात 152 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर आजी विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक फनी गेम्स आणि कला प्रदर्शन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली आणि महाविद्यालयाकडून सर्व उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू दिल्या गेल्या. मेळाव्यात सण समारंभ विसरून माजी विद्यार्थी एकत्र आले आणि जुने मित्रमैत्रिणी भेटल्यानं चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता. काही विद्यार्थ्यांनी वर्गातील फेरफटका मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींनी ऑटोग्राफी फलकावर सह्या करून आठवणी जपल्या. हा अनुभव अनेकांसाठी पुढील आयुष्यभरासाठी प्रेरणा देणारा ठरला. प्राध्यापक ए.बी. फरकटे, प्राध्यापक सूरज चौगुले, प्राध्यापक विक्रम मोहिते, प्राध्यापक मंजुनाथ पाटील, प्राध्यापक दीपक लोंढे, प्राध्यापक निर्जित माळी, प्राध्यापक सचिन मोर्ती, प्राध्यापक स्वप्नील मनगुळे, प्राध्यापक गुरुनाथ बिरणगड्डी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश नेने यांनी केलं, तर आभार प्राध्यापक संतोष गुरव यांनी मानले.